लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1500 रुपयांचा लाभ जमा करण्यात येतो. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या अखेरीस देण्यात आला. तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर देण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून मतदानापूर्वी अशा प्रकारे लाभ देणे चुकीचं असल्याचं सांगत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली. यानंतर निवडणूक आयोगाने डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास कोणतीही अडचण नसल्याचं सांगितलं. पण जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यास या ठिकाणी मज्जाव केला. त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींच्या मनात आता उपस्थित होत आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर विचारले असता त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोकांच्या पोटात दुखतं आणि ते निवडणूक आयोगाकडे गेले. आयोगाने सांगितलं आम्ही मान्य करू. जो मूळ हप्ता आहे तो आम्ही देतच आहोत आणि तो गेलाही आहे. आपण प्रत्येक मोठ्या सणाला आपण आगाऊ हप्ते देतो. निवडणूक आयोगाने आगाऊ हप्ता देऊ नका असं म्हटलं तर ठीक आहे, आम्ही 16 तारखेनंतर हा हप्ता देऊ. निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं? महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल. पण जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी मज्जाव केला आहे. लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट. 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 जमा होणार अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असं राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना देखील कळवले होते. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार तरतुदीनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकास कामे आणि योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळवले होते. हीच पार्श्वभूमी लक्षात घेता या योजनेचा नियमित लाभ देता येईल, पण अग्रिम स्वरूपात लाभ देता येणार नाही. तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाही असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी दिले आहेत. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.